जय गुरुदेव. मी दासू काका. आज आपण पार्ट 4 भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा या संबंधी चौथा भाग पाहणार आहोत. चौथं ब्रह्मसूत्र समजावून घेणार आहोत. सुरुवात 3 वेळा ओंकार आणि प्रार्थनेने करूयात. ओम ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरिः ओम. जय गुरुदेव. आज आपण भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा यामध्ये भाग 4 यात एक ब्रह्मसूत्र समजून घेणार आहोत. ब्रह्मसूत्राचा क्रमांक आहे 2-3-29. म्हणजे अध्याय 2 पाद 3 आणि मंत्र क्रमांक 29. हा मंत्र असा आहे: तद्गुण सारत्वात्तु तद्व्यवपदेशः प्राज्ञवत. परत एकदा ऐकूयात. तद्गुण सारत्वात्तु तद्व्यवपदेशः प्राज्ञवत. याचा अर्थ असा की उपाधी गुणाचं प्राधान्य असल्यामुळे परमात्म्याप्रमाणेच जीवात्म्याला अनुलक्षून अणुत्वादी निर्देश आहे. म्हणजे काय आहे की जीवाचं जे अणुपरिमाण सिद्ध करण्याकरता अनेक प्रकारांनी तर्क मांडले आहेत. त्यासाठी श्रुती वचनांचा आधार घेतला आहे. पण श्रुतीच्या मुख्य सिद्धांताकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. कारण का? तर श्रुती परमात्मा व जीव यामध्ये भेद मानतच नाही. हे अंतर श्रुती संमत नाही. श्रुती जीवाला ब्रह्मच मानतं. म्हणून तर तत्त्वम् असि हे महावाक्य उद्घोषिलं गेलं. जगताकडे पाहून दुसरं महावाक्य उच्चारलं ते म्हणजे सर्व खलु इदं ब्रह्म. कोणतं? सर्व खलु इदं ब्रह्म. अशा स्थितीत जीवाचं रूप अणु ठरतं का? नाही ठरत. जे परमेश्वराचं स्वरूप तेच जीवाचं स्वरूप हे आपल्याला
निश्चितपणे मानावं लागेल. आता आपल्या जे केस आहेत या केसाच्या 10 सहस्त्रांश इतका जीवाचा सूक्ष्म आकार सांगितल्यानंतर लगेचच त्याच्या अनंतत्वाचाही उल्लेख केला आहे. अणु आकाराच्या जीवाला अनंतत्व आहे असं तर म्हणता येणार नाही. याचाच अर्थ असा की एक आरोपित असलं पाहिजे तर दुसरं काय असलं पाहिजे? एक आरोपित असलं पाहिजे तर दुसरं सत्य असलं पाहिजे. तर जीवावर अनंतत्वाचा आरोप केला आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही. कारण श्रुतीनं जीव आणि ब्रह्म दोन्ही एक आहेत असा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून आरोपित आहे ते जीवाचं अणुत्व. आता तुम्ही म्हणाल की हा आरोप तरी का? तर त्या जीवानं देहाची उपाधी घेतली म्हणून. कशामुळं हा अणुत्वाचा आरोप येतोय? तर जीवानं देहाची उपाधी घेतली म्हणून. आता देहाबरोबर येणारं मन, नीट लक्ष देऊन ऐका, मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 कशाचे प्रकार आहेत? हे 3 अविद्येचे प्रकार आहेत. याला अविद्या असं म्हणतात. कशाला? मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 कशाचे प्रकार आहेत? अविद्येचे प्रकार आहेत. त्यांच्या आधारानंच जीव हा उपाधीत सापडून त्याला जीवत्व म्हणजे अणुत्व येतं. लक्षात येते की या मन, बुद्धी आणि अहंकाराच्या उपाधीमध्ये सापडलेल्या जीव हा त्या उपाधीत सापडल्यामुळं त्याला जीवत्व म्हणजे अणुत्व येतं. या उपाधीत सापडलेल्या जीवाचं वेदानं वर्णन केलं आहे. ते शब्दशः सत्य मानून त्याचा अर्थ लावू नये. हे खूप महत्त्वाचं आपल्याला सांगतोय की या उपाधीत सापडलेल्या जीवाचं वेदानं वर्णन जे केलेलं आहे ते शब्दशः सत्य मानून त्याचा अर्थ लावू नये. तर त्याचा कसा अर्थ लावायचा ते आता आपण समजून घेत आहोत. श्रुती वचनातून जीव आणि त्याचं ज्ञान असं वेगळेपणानं उल्लेख आला आहे. कशाचा? जीव व ज्ञान असा वेगळेपणानं उल्लेख आलेला आहे. तिथं ज्ञान शब्द हा बुद्धिवाचक समजावा म्हणजे आपल्याला ते वेगळेपण लक्षात येतं की ज्ञान हा शब्द बुद्धिवाचक समजावा. प्रत्यक्ष ज्ञान असा शब्द वेदानं तिथं वापरलाय का? प्रत्यक्ष ज्ञान असा शब्द वापरलाय का? नाही. मग तो कसा घ्यायचा? तर ते ज्ञान हा शब्द बुद्धिवाचक समजावा. आता बृहदारण्यकामध्ये विज्ञान शब्द वापरलाय. उदाहरण देऊन सांगतो की बृहदारण्यकामध्ये विज्ञान शब्द वापरलाय तर कौशितकाने
प्रज्ञा हा शब्द वापरलाय. म्हणजे विज्ञान आणि प्रज्ञा असे शब्द वापरले. सूक्ष्म दाखवण्यासाठी, म्हणजे जे सूक्ष्मपणा आहे ते सूक्ष्मत्व दाखवण्यासाठी कुठं कुठं अणु या शब्दाचा काय आलेला आहे, उल्लेख आलेला आहे. तर ईश्वर हा इंद्रिय गम्य आहे का हो? ईश्वर हा इंद्रिय गम्य मुळातच नाहीये. इंद्रियांना ज्याचं ज्ञान होत नाही त्याला सूक्ष्म ही संज्ञा वापरली जाते. म्हणजे जे आपल्या इंद्रियाला जाणवत नाही, त्याचं ज्ञान होत नाही, कळत नाही, दिसत नाही, त्याला सूक्ष्म अशी संज्ञा वापरलेली आहे. आता ईश्वराची ही स्थिती आकलन होण्यासाठी त्याला अणु म्हटलं आहे आणि त्याचं निवासस्थान म्हणून आपलं हे हृदय सांगितलेलं आहे. हे कशासाठी सांगितलेलं आहे? तर ते आपण जे ध्यान करतो ना, ते ध्यान करण्यासाठी असं सांगितलेलं आहे. आता लक्षात येते. आता मी इथं थोडक्यामध्ये आपल्याला सारांश सांगतो की थोडक्यात सारांश असा की जीवाचं अणु हे परिमाण जे आहे, जीवाला जे अणु हे परिमाण जे आहे ते कसं आहे, जीवाला अणु म्हटलेलं आहे. हे परिमाण उपाधी दर्शक आहे. म्हणजे त्याला एक उपाधी जोडलेली आहे आणि ते उपाधी दर्शक आहे. आता हे उपाधी विरहित शुद्ध स्वरूपातील जीव हा ब्रह्माप्रमाणे पूर्णपणे सर्व व्यापक आहे हे निश्चित समजावे. म्हणजे आपल्या लक्षात येते की ज्ञान आणि जीव यामध्ये जो भेद केलेला आहे तो ज्ञान हा बुद्धिवाचक शब्द, ज्याला वेदामध्ये जे शब्द वापरलेला आहे तो आपण आता पाहिलं की तो शब्द जो आहे तो विज्ञान शब्द वापरलेला आहे आणि कौशितकाने काय शब्द वापरला आहे, प्रज्ञा हा शब्द वापरला आहे. कशामुळं? जीवाला असलेल्या या उपाधीमुळं. थोडं गंभीर होतंय का? अजून आपल्या दैनंदिन भाषेमध्ये एकदम सोपं करून सांगतो की जीवात्मा आणि परब्रह्म हे पूर्णपणे शुद्ध केव्हा होतील? म्हणजे परमात्मा हा तर शुद्ध स्वरूपात आहेच आहे, पण जीवात्मा हा जेव्हा त्याला या उपाधी चिटकलेल्या आहेत, कोणत्या उपाधी चिटकल्या जीवाला? या देहामुळं, या शरीरामुळं. तर 3 उपाधी या जीवाला या शरीराचा आकार धारण केल्यामुळं त्याला त्या उपाधी चिटकल्या आहेत. कोणत्या 3 उपाधी आपण आत्ता पाहिलं? नंबर 1 मन, नंबर 2 बुद्धी आणि नंबर 3 अहंकार. या उपाधी आहेत
म्हणून जीवात्मा हा अणुत्व असा शब्द त्याला या उपाधीमुळं लागलेला आहे. मग आता जे शुद्ध स्वरूपातील ब्रह्म आहे, ब्रह्म हे कशा स्वरूपात आहे? शुद्ध स्वरूपात आहे. आणि जीव हा या उपाधींमध्ये अडकल्यामुळं त्याला अणुत्व म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार हे उपाधी दर्शक आहेत. त्यामुळं शुद्ध ब्रह्म आणि जीवात्मा यांच्या दोघांच्या मध्ये या उपाधी आहेत, मन, बुद्धी आणि अहंकार. आता जेव्हा जीवात्मा या उपाधीपासून काय होतो? तुम्ही सुचवा शब्द. जेव्हा ह्या उपाधी लागलेल्या आहेत, जेव्हा जीवात्म्याला लागलेल्या चिटकलेल्या या 3 उपाधी जेव्हा गळून पडतील, दूर होतील, बाजूला होतील, तेव्हा माझ्या शरीरात असलेल्या जीवात्म्याचं स्वरूप या 3 उपाधी गळून पडल्यानंतर कसं असेल? शुद्ध असेल. कसं शुद्ध असेल? जसं ते ब्रह्म शुद्ध स्वरूपात आहे तसं माझा जीवात्मा जेव्हा, त्याला एक शब्द आहे. काय शब्द आहे? उपाधी रहित. म्हणजे कसं आपल्याला हे उपाधी म्हणजे कोणाला प्राध्यापक म्हणतात, कोणाला डॉक्टर म्हणतात, कोणाला आचार्य म्हणतात, बरोबर आहे. या सुद्धा काय आहे? उपाधी आहे. मग आपल्याकडे असं सांगितलं जातं की एखादा डॉक्टर असेल आणि तो जर झोपेत असेल आणि त्याला आपण म्हणलं की ओ रावसाहेब उठा ना, उठत नाही. त्याला जर म्हणलं ना ओ डॉक्टर साहेब उठा ना, चटकन उठून बसतं. लक्षात येतं इतक्या उपाध्या माणसाला जडलेल्या आहेत. या तर बाह्य उपाध्या झाल्या. कोणत्या? डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, वकील, या उपाध्या बाह्य उपाध्या झाल्या. पण अंतर्गत ज्या 3 उपाधी आहेत त्यात मन, बुद्धी आणि अहंकार, या 3 उपाधी रहित शुद्ध स्वरूपातील जीवात्मा हा त्या ब्रह्माप्रमाणे पूर्णपणे सर्व व्यापक आहे हे निश्चित समजावं. तोपर्यंत नाही. आपल्याला बाहेरच्या उपाध्या सुटणार तर आतला मन, बुद्धी, अहंकाराच्या उपाध्या कधी सुटाव्या? पण हे अभ्यासानं, सरावानं, समजून घेतल्यानं आणि समजून घेतल्यानंतर उमजल्यानंतर मग आपल्या ते आचरणामध्ये यायला लागतं की आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण येतं, आपल्या बुद्धीचा गर्वहरण होतं, आपला अहंकार कमी 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 होत जातो. आणि हे हळूहळू घडणारी प्रोसेस आहे आतल्या आत. तेव्हा असं व्यापकत्व, आता शेवटचा यातला जो पहिला भाग आहे प्रस्तावित, त्यातला शेवटचा भाग असा आहे की असं व्यापकत्व असतानाही जीव शब्द वापरायचा तो साधकाच्या सोयीसाठी. आपण
सर्वजण साधक आहोत. आपल्या सोयीसाठी हा आपण जीव शब्द किंवा जीवात्मा हा शब्द आपण आपल्या सोयीसाठी अभ्यासासाठी वापरतोय. म्हणजे ते जर एकच आहे तर मग वेगळा जीव किंवा जीवात्मा असा शब्द वापरायची गरज आहे का? नाही. पण आपल्याला ज्या उपाध्या चिटकलेल्या आहेत त्या जेव्हा आपण दूर सारून उपाधी रहित स्थितीमध्ये आपला जीवात्मा असतो तेव्हा तो जीवात्मा आणि ते ब्रह्म हे शुद्ध स्वरूपामध्ये एकरूप झालेलं असतं. पण आपल्याला त्या स्टेजपर्यंत जायचं असेल तर ते बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसं आपल्याला संभ्रम न निर्माण होता, कुठलाही वैचारिक गोंधळ न निर्माण होता जर आपल्याला हे ब्रह्माचं शुद्ध स्वरूप समजून घ्यायचं असेल आणि माझ्यामध्ये सुद्धा त्या ब्रह्माचा अंश असलेला जीवात्मा आहे, पण आपण त्याला उपाधी दर्शक 3 गोष्टींनी वेढलेलं असल्यामुळं जेव्हा हे आवरण, जेव्हा हे झाकोळ, जेव्हा हा संभ्रम दूर होईल अशा वेळी जेव्हा जीवात्मा उपाधी रहित होतो तेव्हा तो ब्रह्माशी मिळून गेलेला असतो, एकरूप झालेला असतो, वेगळे पण राहिलेलं नसतं. पण तोपर्यंत आपल्याला अभ्यास करत असताना साधकाला आपल्याला त्याला काय म्हणावं लागतं? जीव किंवा जीवात्मा असं आपण त्याला आपल्या साधकांच्या सोयीसाठी त्या अभ्यासामध्ये हळूहळू हळूहळू पारंगत होत असताना करावं लागतं. आता अणुस्वरूपातील ब्रह्माचा म्हणजे जे अणुस्वरूपातील ब्रह्म आहे त्या अणुस्वरूपातील ब्रह्माचा साधनेनं साधक अनुभव घेऊ शकतो. म्हणजे हा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल की अणुस्वरूपातील ब्रह्माच्या साधना करत असताना हा अनुभव घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? 15 मिनिटाचं ध्यान सातत्यानं नियमितपणे जसं जसं आपण यामध्ये पक्व होत जाऊ, रायपन होत जाऊ, परिपक्व होत जाऊ, मॅच्युअर होत जाऊ, तसतसं आपल्याला हा अनुभव यायला सुरुवात होते. बरोबर आहे. आता उपाधी गुणाचं प्राधान्य असल्यामुळं परमात्म्याप्रमाणेच जीवात्म्याला अनुलक्षून अणुत्वादी असा निर्देश केलेला आहे. हे आता आपल्या लक्षात आलं का? आलं असेल तर आपण थोडंसं एक स्टेप पुढे जाऊ. पुन्हा एकदा पहिला मुद्दा जो मी आपल्याला सांगितलेला आहे तो खूप जड भाषेत आहे. तो मी जेवढा सोपा करून सांगायचं तेवढं सांगितलं की हे जे उपाधी गुणाचं प्राधान्य आहे त्यामुळं परमात्म्याप्रमाणेच जीवात्म्याला अनुलक्षून काय म्हणलेलं आहे? अणुत्वादी असा उल्लेख आलेला आहे. म्हणून जीवाचं अणुत्व हे कसं आहे? आरोपित आहे. म्हणजे जीवाला अणुत्व असं जे म्हणलेलं आहे हा त्याच्यावर आरोप आहे. कोणावर? जीवावर. काय आरोप आहे? की ते अणुत्व आहे हा आरोप आहे. आता हा आरोप तरी का? कशामुळं हा
जीवावर आरोप केला की त्यामध्ये अणुत्व आहे, असा आरोप तरी का केलाय? तर त्या जीवानं, आता याचं जर उत्तर आपल्याला समजलं तर निश्चितपणे या ब्रह्मसूत्र समजून घेण्याचा आपला जो काही खटाटोप चाललेला आहे ना, तो निश्चितपणे यशस्वी झाला असं मी समजेल. म्हणून पुन्हा एकदा हे महत्त्वाचं वाक्य आहे का, की त्या जीवानं शरीराची म्हणजे या आपल्या देहाची उपाधी घेतली म्हणून त्याला अणुत्व हा आरोप त्या जीवात्म्यावर झालेला आहे. कशामुळं? की त्या जीवानं या देहाची उपाधी घेतलेली आहे. म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट वगैरे असं जे म्हणतो ना आपण, म्हणजे ज्या उपाध्या आहेत, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, या ज्या उपाध्या आहेत, तसं या जीवानं कोणाची उपाधी घेतली? कोणाची घेतली? या देहाची घेतली, या शरीराची उपाधी घेतली. म्हणून त्याच्यावर आरोपित असं करण्यात आलेलं आहे. ते आरोप काय आहे? की अणुत्वादी असा निर्देश आलेला आहे. म्हणजे अणुत्व हे आरोपित आहे. आणि हा आरोप का आहे? तर जीवानं शरीराची म्हणजे देहाची उपाधी घेतली म्हणून. हा मुद्दा लक्षात आल्यावर आपण आता दुसरा मुद्दा पाहूया, की म्हणून शरीराबरोबर येणाऱ्या या ज्या 3 गोष्टी आहेत, ज्यांना अविद्या म्हणतात, सांगा कोणत्या 3 गोष्टी की ज्यांना अविद्या असं म्हटलेलं आहे ब्रह्मसूत्रामध्ये. आणि शरीराबरोबर या 3 गोष्टी येतात, जीवात्म्याबरोबर येत नाहीत. शरीराबरोबर या 3 गोष्टी येतात. कोणत्या 3 गोष्टी? आत्ताच सांगितलं आपल्याला. पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करू. नंबर 1 मन, नंबर 2 बुद्धी, नंबर 3 अहंकार. या 3 उपाधीत सापडून, नुसतं सापडून नाही, अडकून जीवाला जीवत्व म्हणजे अणुत्व येतं. म्हणून जे ब्रह्म आहे, जे ब्रह्म आहे ते कसं आहे? प्युअर आहे, शुद्ध आहे. बरोबर आहे? जे शुद्ध आहे त्याला एक नाव आहे. जे ब्रह्म आहे, जे प्युअर आहे, जे शुद्ध आहे, त्याला एक नाव आहे. आणि ते नाव म्हणजे अहम. शुद्ध ब्रह्माला अहम असं म्हणतात. आता हा अहम कसा असणार आहे? जो ब्रह्माला अहम म्हणतात तो निराकार असेल का साकार असेल? म्हणजे ब्रह्म जे शुद्ध आहे त्याला अहम म्हणतात, ते कसं असणार आहे? म्हणजे त्याला आकार आहे का? ते शुद्ध ब्रह्म किंवा अहम हे निराकार आहे. आता तुम्ही पहिले 3 भाग ऐकलेले, पार्ट 1 to 3, आणि त्या 3 मध्ये पुन्हा आपण ABCD केलेलं आहे.
आतापर्यंत आपल्या लक्षात यायला पाहिजे की ब्रह्म जे शुद्ध आहे त्याला अहम म्हणतात. जे कसं आहे म्हणजे साकार आहे का निराकार आहे, शुद्ध ब्रह्म ज्याला अहम म्हणतात ते कसं आहे. विचार झाला पक्का. आणि ज्यांनी असा विचार केला की ब्रह्म जे शुद्ध आहे त्याला अहम म्हणतात ते निराकार आहे. शुद्ध स्वरूपातील ब्रह्म ज्याला अहम म्हणतात ते निराकार आहे. या निराकारलाच एक सुंदर शब्द आहे, अतिशय सुंदर शब्द आहे. आपण सिद्ध समाधी योगामध्ये ऐकलेला असेल की ब्रह्म जे शुद्ध स्वरूपात आहे त्याला अहम म्हणतात. जे निराकार आहे यालाच पुरुषोत्तम असं म्हणतात. काय म्हणतात? पुरुषोत्तम. पुरुषोत्तम जे मुळातच शुद्ध आहे असं पुरुषोत्तम. हे जे पुरुषोत्तम आहे हे काय आहे? ब्रह्म आहे. कशा स्वरूपात आहे? शुद्ध स्वरूपात आहे, निराकार आहे. म्हणून त्याला त्याच्या मुळातच शुद्धता असल्यामुळं त्याला पुरुषोत्तम. हे जे पुरुषोत्तम आपल्याला काय म्हणतात? पुरुष. आणि पुरुषांमधला जो उत्तम पुरुषोत्तम कोण? खऱ्या अर्थानं तुम्ही विचार करून याचं उत्तर सांगा की मी सध्या जो आहे तो पुरुषोत्तम मी आहे का? नाही. मग काय आहे? फार तर फार पुरुष आहे, फार तर फार स्त्री आहे. पण पुरुषातला उत्तम पुरुषोत्तम, पुरुष अधिक उत्तम पुरुषोत्तम, हे पुरुषोत्तम आपण आज या स्थितीला नाही. आपण त्या स्थितीमध्ये जाणं, त्या स्थितीमध्ये असणं, म्हणजे त्या उपाधी रहित अवस्थेमध्ये जगणं म्हणजे पुरुषोत्तम आहे. मग आता काय आहे सध्या आपली स्थिती? की जे ब्रह्म आहे, जे निराकार आहे, ज्याला अहम म्हणतात, अहम, त्या अहमला आता खूप महत्वाचं सांगतोय, लक्ष देऊन ऐका. त्या अहमला जेव्हा या शरीराचा आकार मिळतो, त्या अहमला जेव्हा या शरीराचा आकार मिळतो तेव्हा जसं आपण पाहिलं पुरुष अधिक उत्तम पुरुषोत्तम, तसं अहम अधिक आकार, अहम अधिक हा आकार, हा म्हणजे या देहाचा, या शरीराचा आकार. अहम अधिक आकार इज इक्वल टू काय सांगा? अहम अधिक आकार इज इक्वल टू अहंकार. आणि ही उपाधी एकटी येत नाही. मन म्हणजे माइंड, बुद्धी म्हणजे इंटेलिजन्स,
आणि इगो म्हणजे अहंकार. हा जो अहंकार आहे त्याच्यामुळं आपल्यामध्ये जो जीवात्मा आहे त्याच्यावर आरोप झालेला आहे की ते अणुत्वादी म्हणजे अणुत्व असलेला जीवात्मा आहे, जो निराकार नाही. या शरीराचा काय भेटलेला आहे त्याला? आकार. अहम हे शुद्ध स्वरूपात आहे आणि या जीवात्म्याला या देहाचा आकार प्राप्त झाल्यामुळं, केव्हा प्राप्त झाला? जेव्हा आपण जन्मलो तेव्हा प्राप्त झाला, बरोबर आहे. हा आकार प्राप्त झाल्यामुळं त्या शुद्ध ब्रह्माचं जे निराकार स्वरूप आहे त्याच्यावर आरोप झाला की आता तुला या शरीराचा काय मिळालाय? आकार मिळालाय. आणि हा जो आकार मिळाला आहे तेव्हा या शरीराबरोबर येणाऱ्या 3 उपाधी या जीवात्म्याशी निगडीत असतात किंवा जीवात्मा या 3 गोष्टीमध्ये अडकून पडतो, अडकतो, त्याच्यामध्ये मिसळून जातो, एकजीव होतो. त्याला असं वाटतं की हे मी म्हणजेच मन, मी म्हणजेच बुद्धी, मी म्हणजेच अहंकार. तर मी हे वेगळं आहे, जे जीवात्मा आहे तो वेगळा आहे. आणि ही मन बुद्धी अहंकार या ठिकाणी आद्य शंकराचार्यांचं निर्वाणाष्टक मला आठवतं, जे मी कन्याकुमारीला 8 दिवसाचा जो स्पिरिच्युअल रिट्रीट आध्यात्मिक शिबिर केलं होतं, तिथं रोज आद्य शंकराचार्यांचं तिथली जी गायक मंडळी ते रोज हे निर्वाणाष्टक ते म्हणायचे. आणि ते खूप गोड मनोबुद्धी अहंकार, ते मला पूर्ण पाठ नाही पण ते मी आपल्या समूहावर टाकतो. त्याचा संदर्भ या ठिकाणी की मी ते नाही, म्हणजे आद्य शंकराचार्यांनी या 3 उपाधीतून बाजूला झाले. या उपाधी रहित स्थितीमध्ये, मनरहित, बुद्धिरहित, अहंकार रहित स्थितीमध्ये असणं, आणि ते हे शरीर सोडून गेल्यानंतर नाही, या शरीरात जीवात्मा असताना जेव्हा आपण या 3 गोष्टीकडे पाहण्याचं एक वेगळं असा दृष्टिकोन जो सत्याधिष्ठित आहे, हे जर सत्य मला समजलं तर मी या 3 गोष्टींचा काय करतो? दुर्लक्ष करतो. कोणी जर म्हणलं ना मी संयम करतो, माझ्या मनावर संयम आहे, माझ्या जी तैलबुद्धी आहे, जे जिनियस इंटेलिजन्स आहे ते मी आता सोडून देतो, किंवा जो माझा अहंकार आहे तो मी आता अहंकार सोडून देतो. हे असं सोडून बिडून देणं प्रॅक्टिकली नाही शक्य होत, नाही होत. मग काय करावं लागतं? फार मोठा उपाय आता तुम्हाला सांगतो, आणि फार सोपा ब्रह्मसूत्र जो अर्थ समजून घ्यायचा आहे, जो मी गेली 30-35 वर्ष समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचं एका वाक्यात सार असं की या शरीरामुळं येणाऱ्या या 3 उपाध्या, मन, बुद्धी आणि अहंकार,
याच्याकडे मला दुर्लक्ष करायचं आहे. आय विल नेग्लेक्ट इट. आहे, बुद्धिमान आहे, मन लालचावतं, अहंकार खूप मोठा आहे, 15-16 डिग्री आहेत माझ्या, लगेच अहंकार, बरोबर आहे. तर तो सोडता येतो असं नाही. भल्या भल्या संन्यासी झालेल्या, भगवे वस्त्र धारण केलेल्यांनाही जे सुटलं नाही, ते आपल्यासारख्या गृहस्थाश्रमी जे संसार करणारी, सांसारिक प्रापंचिक आपल्यासारखी जी माणसं आहेत, आपल्याला सुटल का होते? हे ज्ञान मिळालं पण ते सुटल का? नाही सुटत, सुटणार नाही. मग ते सोडायच्या मागं का लागायचं? त्याला उपाय आहे ना. काय उपाय आहे? ह्या 3 उपाधीकडे आपण या क्षणापासून काय करायला शिकलं पाहिजे? दुर्लक्ष करायला पाहिजे. इंग्रजीमध्ये याला काय म्हणते? नेग्लेक्ट. अनुल्लेखानं मारणं म्हणजे नेग्लेक्ट करायचं, दुर्लक्ष करायचं, लक्षच द्यायचं नाही त्यांच्याकडे. आहे, खूप बुद्धी आहे, पण दुर्लक्ष करायचं. हे दुर्लक्ष केल्यामुळं ती बुद्धी आहे तशीच राहते, मन आहे तसंच राहतं, अहंकार आहे तसाच राहतो, पण माझ्यातला जीवात्मा त्याला व्हॅल्यू देत नाही, त्याला मोजित नाही. अरे नाही मोजित तुला मी, आपल्या रोजच्या गावरान, नाही रे तुला मोजित नाही. म्हणजे दुर्लक्ष करायचं, नेग्लेक्ट करायचं. हा मार्ग कसा वाटतो? मस्त मार्ग आहे. ही दुर्लक्ष करत राहायचं, नेग्लेक्ट करत राहायचं. आहे, अहंकार आहे, नाही जाणार. बुद्धी आहे, वाढत जाणारी आहे, कमी नाही होणार. मन आहे, लालचावणार, आसक्त होणार, सुटणार नाही तिची आसक्ती. मग आपण जर आपल्याला ही अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल की माझा जीवात्मा हा अणुत्वादी या उपाधीमुळं जो व्यापला गेलेला आहे, जो झाकोळ झालेला आहे, जे आवरण आलेलं आहे, जे मळभ आलेलं आहे, जो पडदा आलेला आहे, त्या शुद्ध ब्रह्म आणि माझ्या जीवात्म्यामध्ये हा जो या देहामुळं या 3 उपाधींचा जो पडदा निर्माण झालेला आहे, जो आडसर निर्माण झालेला आहे, जो अडथळा निर्माण झालेला आहे, तो जर मला दूर करायचा असेल, मला माझ्या जीवात्म्याला जर उपाधी रहित स्थितीचा अनुभव घ्यायचा असेल, तर सोपा प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना सुद्धा या 3 उपाधींकडे काय करायचं? दुर्लक्ष करायचं. म्हणजे एखादं लहान पोरगा असतं ना, ते विनाकारण काहीतरी हट्ट करतं आणि रडत राहतं, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. मग ती आई त्याच्याकडे काय करते? लक्षच देत नाही. रड मेला तुला किती रडायचे तितकं, नीट लक्षच देत नाही तुझ्याकडे, दुर्लक्ष करते. मग दुर्लक्ष केल्यामुळं ते ठणठण ओरडणारं पोरगं थोड्या वेळानं काय होतं? आपोआप शांत होतं. ते झालं, हे आपले को भावी नाही दे रही मदर माऊली, आपले को भाव नाही दे रही. आपण एवढं रडायलो, आपल्याला वाटलं ते आता देईल, ते आपल्याकडे काय करते? दुर्लक्ष करते. मग दुर्लक्ष करते हे लक्षात आल्यानंतर ते पोरगं चुपचाप बसतं. बरोबर आहे? इतकं सोपं उदाहरण आपल्याला जे आत्ता या क्षणी मला सुचलेले आहे, मी कुठं लिहून ठेवलेलं नाही, इट्स एक्सटेम्पो, जे इम्प्रोव्हायझेशनमधून मला जे तुम्हाला बोलत असताना जे मला आतमध्ये
स्पष्टीकरण होते त्याच्यातून हे मी उत्स्फूर्तपणे आपल्यासमोर बोलते की दुर्लक्ष करणं हा गृहस्थाश्रमी माणसाला जमू शकणारा उपाय आहे की नाही लक्ष द्यायचं, दुर्लक्ष करायचं, नेग्लेक्ट करायचं. चलते ते अहंकार ठना 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 करत राहतो. कर ठना ठना, नाही लक्ष देत मी तुझ्याकडे. ती बुद्धी ठना 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 करत राहते की मी एवढा इंटेलेक्च्युअल आहे, मी एवढा बुद्धिमान आहे. असशील, नाही भाव देत तुला. दुर्लक्ष करायचं. मन नको त्या गोष्टीकडे वळत राहतं, ओढ घेतं. दुर्लक्ष करायचं. बरोबर आहे. खरा प्रश्न दुर्लक्ष करण्यामध्ये काय आहे, आपल्याला काय करायला पाहिजे दुर्लक्ष करण्यासाठी. मला जर या 3 गोष्टींकडे नेग्लेक्ट करायचे, दुर्लक्ष करायचे, म्हणजे आता मी असं ठरवलं की मी या 3 गोष्टींकडे दुर्लक्ष करायला तयार आहे. आता हे दुर्लक्ष कसं करायचं, काय केलं म्हणजे दुर्लक्ष होईल, म्हणजे हाऊ हे ब्रह्मसूत्र मला प्रत्यक्ष आचरणामध्ये आणायचं आहे. आणि हे मला जर आचरणामध्ये आणायचं आहे, माझ्या वागण्यातून बोलण्यातून ते जर व्यक्त व्हायचं असेल तर एकच गोष्ट करायची. बेसिक काय गोष्ट करायची, दुर्लक्ष कसं करता येईल त्याची पहिली स्टेप काय, नेग्लेक्ट करायचं आहे. ठरलं की या देहामुळं ज्या 3 उपाधी या जीवात्म्याला जडलेल्या आहेत, त्या म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार, यांच्याकडे मला दुर्लक्ष करायचं आहे, नेग्लेक्ट करायचं आहे. कसं करू, काय स्टेप घेऊ, काय प्रत्यक्षात कृती करू म्हणजे मी उपाधी रहित असा होईल. त्याच्यासाठी माझ्या जीवात्म्याला हे शरीर सोडून जाण्याची आवश्यकता अजिबात नाही. 100 वर्ष जगा न राजे हो, 125 वर्ष जगा, पण उपाधी रहित स्थितीमध्ये जगा. आता हे बोलणं किती सोपं आहे, उपाधी रहित स्थितीमध्ये जगा. हे सांगणं किती सोपं आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आपण कसं दुर्लक्ष करायचं, प्रॅक्टिकली सांगा ना, कसं दुर्लक्ष करायचं. ठीक आहे, समजलं, मला करायला तयार आहे, नेग्लेक्ट करायला तयार आहे. हाऊ टू नेग्लेक्ट, कसं दूर करू, काही प्रॅक्टिकल काहीतरी स्टेप सांगा ना. आणि ती प्रॅक्टिकल स्टेप म्हणजे पहिल्यांदा प्रथमतः या 3 गोष्टीमध्ये अडकायचं नाही, म्हणजे गुंतायचं नाही, इन्व्हॉल्व होणं हळूहळू कमी करायचं. हे तर जमतं ना, हे तर जमू शकतं. म्हणजे गुरफटायचं नाही, बरोबर, त्याच्यातून गुरफटत जायचं नाही. गुरफटत गेलं की मग विषय संपला. गुरफटायचं नाही, गुरफटतो. प्रत्येक व्यक्ती या 3 उपाधीमध्ये गुरफटतो, स्वतःला गुरफटून घेतो, म्हणजे अडकून बसतो. पण जेव्हा मला आज आत्ता या क्षणी या ब्रह्मसूत्राचा अर्थ उमजला आहे, तेव्हा मी या 3 उपाधींकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करणार आहे. आणि हे दुर्लक्ष करण्याची पहिली पायरी आहे, मी या 3
गोष्टीमध्ये अडकून पडणार नाही, गुरफटून राहणार नाही, इन्व्हॉल्व होणार नाही. त्यामध्ये हळूहळू विड्रॉल त्याच्यामधून जेव्हा ते जे आकर्षण आहे, ते जे गुंतणं आहे, ते जे अडकणं आहे, त्याच्यातून हळूहळू हळूहळू स्वतःला काय करायचं आहे, विड्रॉल फ्रॉम सिच्युएशन, म्हणजे अडकून राहायचं नाही. हे आपण करू शकतो सरावानं, हळूहळू. म्हणजे एक एक पाऊल टाकत जरी गेलो तरी आपण त्या पायरीपर्यंत, म्हणजे असं तूप खाऊन रूप बघण्यासारखं हे इतकं इन्स्टंट असं प्रकार नाही. स्टेप बाय स्टेप आपल्याला एकदम अडकून पडलेलं जे आपला जीवात्मा आहे, या 3 उपाधीमध्ये अडकून पडलेलं आहे, एका झटक्यामध्ये असं ते बाजूला करता येईल का हो? नाही. स्टेप बाय स्टेप हळूहळू आपण याकडे नेग्लेक्ट करायचं. नेग्लेक्ट करताना आपली जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप काय करायचं, जसजशी आपण इन्व्हॉल्वमेंट या 3 गोष्टीतली कमी 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 करत जाऊ, तर मग आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करायला बळ येतं. आणि हे जे बळ आहे, हे बळ म्हणजे जीवात्म्याची जी रिमोटची बॅटरी आहे ती फुल चार्ज होत राहते. कशामुळं? मेडिटेशनमुळं. जसजसं मेडिटेशनमध्ये हा अनुभव आपण घेतो तेव्हा त्या फक्त 15 मिनिटातच अनुभव येतो असं नाही. नंतर नंतर आपलं सरावानं आपण जेव्हा डोळे उघडे असतो, आपले डोळे उघडे असतात, आपण व्यवहार करत असतो, आपण बोलत असतो, आपण व्याख्यान देत असतो, आपण आपलं काम करत असतो, प्रत्येक वेळी हा आपल्याला सजगपणा, जागरूकता, कॉन्शियसनेस, अवेअरनेस, साक्षी भावानं, अलिप्तपणे, तटस्थपणे, जणू काही हे 3 जे उपाधी आहेत हे दुसऱ्या कोणाच्या तरी, माझ्या नाहीत. आणि हे आपल्याकडच्या संत मंडळींना ते आत्मसात झालं तेव्हाच त्यांना संत ही उपाधी प्राप्त होते. आपल्यातलं एक तरी संत होईल का हो? माझ्यासह 1% शक्यता नाही. आणि आपल्याला संत व्हायचंही नाही. आपल्याला संत झाल्यानंतरची जी स्थिती असते, संत याचा अर्थ, संन्यासी याचा अर्थ, ते भगवे कपडे घातले, ते दीक्षा घेतली, हे जे बाह्योपचार आहेत ना, हे म्हणजे ज्याला आपण ग्रामीण भाषेत काय म्हणतो माहिती आहे, या चिखलाच्या टिर्या, या चिखलाच्या टिर्या कधूक गळून पडतील सांगतात. ह्या बाह्योपचारानं हे नाही होणार. हे मला आतून दुर्लक्ष करावंसं वाटणं, आणि जेव्हा मला आतून दुर्लक्ष करावंसं वाटेल त्यावेळेला मी त्यामध्ये सरावानं गुंतून पडायचं नाही, अडकून पडायचं नाही, इन्व्हॉल्व व्हायचं नाही. असं जर मी ठरवलं, मी माझ्यातल्या जीवात्म्यानं ठरवलं, तर दररोज एक एक पाऊल टाकत आपण निश्चितपणे 100% त्या स्थितीपर्यंत पोहोचतो. कोणत्या स्थितीपर्यंत? उपाधी रहित स्थिती. आणि मग आपण जे व्यवहार करतो, आपण जे संसारामध्ये वागत असतो, ते कसं वागतो? आतमधून मी उपाधिरहित स्थितीत आहे, या क्षणी मी ब्रह्माशी मिळून गेलेलो आहे, तेव्हा मला
कुणाचाही द्वेष वाटत नाही, मत्सर वाटत नाही. म्हणजे सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं. म्हणजे ते सर्वं खल्विदम विदम ब्रह्म हे जे ना तेव्हा ती अनुभूती आपल्याला येते. मला वाटतं मी जवळपास 55 मिनटं यामध्ये सध्या बोललेलो आहे आणि अजून माझं 50% हा भाग एकच मुद्दा आपण घेतला आणि तो प्रॅक्टिकल शेवटपर्यंत नेला की कसं. म्हणजे नुसतं ते आपल्याला पोपटपंची नाही करायची, आपल्याला नुसतं ब्रह्मसूत्राचे अर्थ नाही समजून सांगायचे. ते अर्थ समजून सांगितल्यानंतर तुम्हाला ते किती उमजले आणि ते उमजल्यानंतर ते कसे आचरणात आणायचे त्यातला एक मुद्दा आत्ता मी आपल्याला या 56 मिनिटामध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि या पार्ट 4चे मला असं वाटतं की आपण 2 भाग करावेत. म्हणजे पार्ट 4 आणि पार्ट 4 की एकदा का हे आपल्याला करायचं ठरवलं तर मग पुढच्या ज्या पायऱ्या जे दुसऱ्या भागात जे मी आपल्याशी बोलणार आहे ती म्हणजे मी अहंकार स्थिती. ही कोणती स्थिती? अज्ञान स्थिती. दुसरी पायरी आहे ज्ञानयोग म्हणजे ज्ञानस्थिती. तिसरी पायरी आहे बुद्धियोग म्हणजे समत्व येण्यासाठी, म्हणजे हवं नको याच्यातून बाहेर येण्यासाठी ही तिसरी पायरी. चौथी पायरी आहे कर्मयोग, ही देण्याच्या भावनेनं कर्म करणं. 5वी पायरी आहे ध्यानयोग म्हणजे स्थितप्रज्ञ. ही 5वी पायरी झाली. 6वी पायरी आहे भक्तियोग म्हणजे नुसतं ज्ञान ध्यान असून उपयोगाचं नाही, त्याला भक्तीची जोड असणं. म्हणजे केवळ देण्याच्या भावनेनं कर्म नाही करायचं, तर समोरच्यामध्ये ईश्वर पाहणं, त्या ईश्वराचीच पूजा करत आहोत या भावनेनं कर्म करणं म्हणजे भक्तियोग. ही कोणती पायरी? 6वी पायरी. 7वी पायरी मी निराकार म्हणजे मी अहंकार. पहिली पायरी अज्ञान स्थिती, मी अहंकार. या पहिल्या पायरीपासून 7वी पायरी मी निराकार या स्थितीपर्यंतचा प्रवास म्हणजेच अध्यात्म म्हणजेच ब्रह्मसूत्र प्रत्यक्ष आचरणामध्ये आणण्याची तयारी. तर आपण दुसऱ्या भागामध्ये हे समजून घेऊयात, कारण आताही मला ते लगेच सुरू करता येईल. म्हणजे मी थकलो बिकलो अशातला भाग नाही. पण माझं लक्ष्मण साळुंके गुरुजींशी बोलणं झालं किंवा लोक 40-50 मिनटं सर नंतर मग ते त्यांनाही फार फार ते ओव्हरडोस होतो. त्याच्यामुळं एवढं आज चिंतन मनन करण्यासाठी आपण पार्ट 4A या ठिकाणी थांबूयात आणि पार्ट 4B हा याच ब्रह्मसूत्राचा म्हणजे कोणतं ब्रह्मसूत्र? 2-3-19 तद्गुणासारत्वातु तदव्यपदेश प्राज्ञवत. खूप सुंदर असं हे ब्रह्मसूत्र आहे आणि आपल्याला कुठं घाई आहे? आपण हे सगळं समजून घेणार आहोत. जसं आपण पान खातो ना, पान खातून लगेच थुंकतो असं नाही होत. पान खाल्ल्यावरती आपण कसं ते पान एन्जॉय करतो, म्हणजे सगळं त्याचा रसास्वाद घेतो. तसं या ब्रह्मसूत्राला आपण चगळून त्याचा रसास्वाद घ्यायचा आहे. कुठे घाई आहे आपल्याला? कुठं आपल्याला पोपटपंची करून जायचं आहे? हे आपल्याला समजून घ्यायचं आहे
आणि समजून उमजून ते मी आचरणात कसं आणू शकतो इथपर्यंत मी सांगणार. आता आचरणात कोणाला आणायचं आहे? प्रत्येकाला स्वतःला आचरणात आणायचं आहे. आणि जर मला हे पटलं नाही राव, आपण ते अडकायचं नाही एवढं तरी ठरवू ना, म्हणजे मग ते दुर्लक्ष कसं करायचं कळेल. एकदम तर काही नुसतं थिरॉटिकली नाही ते की नेग्लेक्ट माइंड, नेग्लेक्ट इंटेलेक्ट, नेग्लेक्ट इगो असं म्हणल्यानं ऑर्डर दिल्यानं ते होणार आहे का काम? नाही होणार. या अध्यात्माच्या मार्गावर एक एक पाऊल हळुवारपणे दररोज नित्यनेमानं टाकत पुढे 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 जाणं म्हणजे ब्रह्मसूत्र आपल्या आचरणामध्ये आणणं. आणि येत नाही असं हे अशक्य नाही. याला प्रॅक्टिकली कसं करायचं हे जर समजलं ना, किंवा मला आचरणात आणायचं आहे, थिअरी समजलं उमजलं, आता मला हे माझ्या जीवनामध्ये 10% का होईना, फार झालं 10%, 1% का होईना मला हे आचरणात आणायचं. एखादं म्हणलं अरे ते 1% जास्त होतं, तर किती टक्के? 0.1, 0.001, किती शून्य लावायचे? तर मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये 0.000 जितके झिरो देता येतील त्याच्यापुढे इन्फिनिटी हा जो एक असा अर्धगोल असतो, अशी साखळी इन्फिनिटी, आणि त्याच्या पुढे एक. एवढा जर सूक्ष्म बदल माझ्या वागणुकीत झाला, किती? 0.00000 इन्फिनिटी अँड ॲट दी एंड 1. इतका सूक्ष्म बदल माझ्या वागणुकीमध्ये या ब्रह्मसूत्राला समजून घेतल्यामुळं उमजून घेतल्यामुळं मला या उपाधीतून मुक्त व्हायचं आहे, मला उपाधी रहित व्हायचं आहे. आणि हे उपाधी रहित होण्याची पहिली पायरी म्हणजे मला या 3 उपाध्यांमध्ये मी जो गुंतून पडलेला आहे, मी म्हणजे माझ्यातला जीवात्मा जो गुंतून पडलेला आहे, तो जो गुंतून पडलेला आहे, तर मी हळूहळू त्यामध्ये गुंतायचं कमी करणार, अडकायचं कमी करणार, म्हणजे अडकणार नाही. कमी अडकल, पण थोडंसं कमी अडकल, छटाकभर कमी अडकल. एकदम आता जे 100% आहे ना, 99.99% अडकेल, पण 0.01% मला जाणीव होईल की नाही राव हे थोडंसं अडकायला लागलो आपण याच्यामध्ये, तर ते नाही अडकायचं राव मला, असं मनाशी ठरवा ना. आणि मग ते स्वतः ठरवलं तर जमतं. आणि ते कसं आहे, एकदा जमलं ना, एकदा झरा लागला ना, तो झरा कधीही आटत नाही. हा जो अध्यात्माचा झरा, ते अडकणं जसं जसं हळूहळू कमी होईल. म्हणजे एखादी नाली तुंबलेली, त्याच्यामध्ये आपण काही असं काडी घालून ते कचरा काढला बाहेर, तर हळूहळू पाणी निचरा व्हायला सुरुवात होतं. तसं हळूहळू हे अडकणं कमी होत जातं. जसजसं अडकणं कमी होत जातं तसं आपल्याला त्याकडे काय करायला तयारी होते? आपली दुर्लक्ष करायला तयारी होते, नेग्लेक्ट करायला आपली तयारी होते. असं आपण सर्वांनी हळूहळू या 3 उपाधीतून आपल्याला कसं अडकायचं कमी करायचं आहे. अडकायचं नाही एवढं जरी ठरवलं ना, आणि अडकू लागलो की त्या मनात विचारायला अरे नाही अडकायचं, आपला पण ठरवायचं अरे नाही मेरे को नाही अटकणे का, बस स्वतःचं स्वतः ठरवायचं. आणि हे खूप सोपं आहे, अवघड बिघड काही नाही, खूप सोपं आहे. पण काय महत्त्वाचं आहे? महत्त्वाचं आहे कंटिन्युटी, सातत्य. दैनंदिन जीवनामध्ये
सतत या स्थितीमध्ये राहणं. आणि ते जे ध्यान करतं ना त्याला ते स्टेप बाय स्टेप हळूहळू हळूहळू एक एक पाऊल आपल्याला कुठं पळत पळत जायचं आहे. दमानं रोज एक पाऊल, मात्र महिन्याला एक पाऊल टाकील, वर्षाला एक पाऊल टाकील असं नका करू. ते आपल्या दैनंदिन जीवनाचा, जसं मला श्वास घ्यावा लागतो, जसं मला अन्न खावं लागतं, जसं मला पाणी प्यावं लागतं, तसं मला ध्यान करावं वाटतं, असं जर आपण ठरवलं. म्हणजे आता याच्यामध्ये एक मुद्दा मला आठवला म्हणून सांगतो की मला या उपाधीतून मुक्त होण्यासाठी, या ज्या 3 शरीराच्या उपाधी आहेत यातून मला जर बाजूला व्हायचं असेल एकदम, तर मला या उपाधीत मी अडकत नाही. बरोबर आहे. पण हे मला करावं लागतं आणि करावं वाटतं. यामध्ये काय फरक आहे हो? की मला यामध्ये अडकायचं नाही असं मला ठरवावं लागतं. आणि असं मला ठरवावं वाटतं. लागतं हा जो भाग आहे ना, हा अनुयायी, फॉलोवर, गुलाम या मानसिक स्थितीचा द्योतक आहे. कोणी सांगितलं नका ना बाबा अडकून राहणं, कोणी सांगितलंय ते अडकणं कमी करा म्हणून. पण जर मला हे आत्ता सगळं बोलणं ऐकून असं वाटतंय किंवा मला असं वाटतं की मी आता या 3 उपाधीमध्ये अडकणं हे थोडं हळूहळू कमी करेल, कमी अडकेल. अडकणार तर आहेच आहे, एका दमात एका झटक्यात ते काही झटका नाही आहे की एका झटक्यामध्ये ते झालं, ते हळूहळू होईल. पण मला जर वाटतं तर, म्हणजे ज्याला एखादी गोष्ट करावीशी वाटते तो लीडर आणि ज्याला करावी लागते तो फॉलोअर, हे आपण शिकलेलो आहोत. तेव्हा मला काय म्हणायचं आहे ते निश्चितपणे आपल्या लक्षात आलेलं असेल. तर असं आपल्याला वाटावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो. आपण जो आपला बहुमूल्य वेळ देऊन हे ब्रह्मसूत्र 2-3-29 समजून अर्धवटच 50% भाग झालेला आहे, समजून घेतलं. दुसऱ्या भागामध्ये आपण या स्टेप वाईज आपण फक्त पहिली स्टेप पाहिली, किंवा जर दुर्लक्ष करायचं असेल तर पहिली स्टेप आहे अडकायचं. तर अडकायचं नाही हे कसं जमावं ही पहिली पायरी आपण पाहिली. पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपण, ज्या 7-8 पायऱ्या आहेत त्या आपल्या मनाच्या तळघरामध्ये उतरण्याच्या पायऱ्या आहेत, त्या आपण समजून घेऊ. तोपर्यंत आपली रजा घेतो. जय गुरुदेव. प्रार्थना करूयात. ओम 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः.
ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. थांबू या ठिकाणी.